अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला आपण गुरूंची सेवा, गुरूंचे उपाय, गुरुपद, हे गुरूंचा नैवेद्य काय हे सगळं करणारच आहोत। पण त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त काही उपाय सेवा करायचे। तर ह्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे। आता तुम्हाला सेवा जी मी सांगणार आहे ती तुम्ही करत असताना अगदी श्रद्धेने आणि मनापासून करायची आणि तुमचा विश्वास असेल तर करा, विश्वास नसेल तर करू नका, तसं काही नाहीये। पण ज्या गोष्टी आपल्या श्रद्धेने केल्या तर त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळत असतं। आता तुम्ही म्हणाल हे उपाय केले तर पैसा मिळेल का? नाही, तर त्याबरोबर आपल्याला कष्ट करायचे। कसं असतं बघा, आपण खूप कष्ट करतो, काम करतो, मेहनत करतो, कितीतरी लोक ह्या जगामध्ये आहेत, तुमच्या आसपास आहेत, कष्ट करतात खूप, पण त्यांना म्हणावा तसा त्याचा मोबदला मिळत नाही आणि आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही। त्यासाठी हा उपाय आहे। जे कष्ट करतो त्या जोडीला आपण हा उपाय करायचं, कर्म चांगले ठेवायचं, निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल। काय करायचं बघा, गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठायचं, आपल्या घरातली साफसफाई करायची, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा, जो मुख्य दरवाजाचा उंबरा जो आहे तो स्वच्छ कापडनं पुसा, दरवाजा स्वच्छ पुसून घ्या आणि मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावरती थोडंसं हळद घेऊन त्यामध्ये गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल घालून त्याचं लेपन लावा आणि मधोमध हळदीनं एक स्वस्तिक काढायचं। जसं रांगोळीनं आपण स्वस्तिक काढतो तसं आपण हळदीनं स्वस्तिक काढायचं, त्यावरती चिमूटभर कुंकू टाकायचं। दरवाजावरती सुद्धा दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायचं हळदीनं आणि थोडंसं कुंकवाचा टिळा द्यायचा। त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेर तुळस असते, कारण हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे तुळस असते। तर ह्या तुळशीच्या आजूबाजूची जी जागा आहे ती स्वच्छ करून घ्या। तिथे तुमच्या आसपास जर गाईचं शेण मिळालं तर त्या शेणानं तिथे तुम्ही थोडंसं सारवून म्हणजे असं झाडून वगैरे हे करून घेऊ शकता। त्यावरती स्वस्तिक हळदीचं रांगोळी काढा। त्यानंतर बघा, तुम्ही अंघोळ जे तुमचं नित्यनेमाचं म्हणजे सुचिरभूत होता, त्यानंतर तुम्ही तुळशीला सगळ्यात पहिल्यांदा जल अर्पण करायचं। ते जल अर्पण करत असताना तुम्ही थोडंसं कच्चं दूध घ्या, त्या पाण्यामध्ये घाला आणि ते पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करायचं, हळदी कुंकू लावायचं, अगरबत्ती लावायचं आणि अखंड तांदूळ थोडेसे हळदी कुंकू लावून त्या तुळशीवरती टाकायची आणि तुळशीला नमस्कार करून तुळशीला प्रार्थना करायची। कारण तुळस कोणतंही संकट पहिल्यांदा आपल्यावरती घेत असते, आपल्या घरावरती येऊ देत नाही, ती स्वतःवरती घेत असते। केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाची सुद्धा ह्या दिवशी कच्चं दूध, पाणी, हळदी कुंकू, अगरबत्ती लावून पूजा करायची आहे। मी खरं तर माझ्या घराच्या बाजूला शमीचं झाड, तुळशीचं झाड, पारिजातकाचं झाड, बेलाचं झाड, केळीचं झाड ही झाडं लावलेली आणि त्याची रोज मी पूजा करत असते। तर केळीच्या झाडाची सुद्धा तुम्ही पौर्णिमे दिवशी पूजा करायची। त्यानंतर बघा, आपण आपल्या घरातली जी रोजची पूजा आहे ती पूजा करत असताना आपण पौर्णिमा आहे त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांना गुरुपौर्णिमा पण आहे, या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना पंचामृतना अभिषेक घालायचा आहे। महालक्ष्मीच्या मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्या मूर्तीला सुद्धा या दिवशी पंचामृतना अभिषेक घालायचा आहे। तुळजाभवानी कुलदैवत असेल त्यांनाही तुम्ही या दिवशी अभिषेक घाला, कच्च्या दुधाचा किंवा पंचामृताचा। त्यानंतर ह्या सगळ्या मूर्त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या। स्वामी समर्थ महाराजांना हिनाचं अत्तर लावायचं, त्यांना नवीन वस्त्र वगैरे सगळं घालून तिथे स्थापन करायचं। त्यानंतर बघा, तुळजाभवानीला सुद्धा तुम्ही गुलाब अत्तर, महालक्ष्मीला गुलाब अत्तर अतिशय प्रिय आहे त्यामुळे ते गुलाबाचं अत्तर तुम्ही महालक्ष्मीला तुळजाभवानी लावायचं, त्यांची स्थापना करायची आणि त्यानंतर महालक्ष्मीला एक लाल गुलाबाचं फूल अर्पण करायचं, अखंड 21 तांदूळ अर्पण करायचे आणि त्यानंतर तुम्ही त्या महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा। हा खिरीचा नैवेद्य तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दाखवू शकता,
कोणती खीर? तर जो मखाना आहे, मखाना म्हणजे असं साबुदाणा, आपण जे शाबू चिवड्याचे साबुदाणा असतो तशाच पद्धतीचा मखाना म्हणून असतो। हा मखाना जो आहे तो मी थंबनेलवरती चित्र देणार आहे, तो बघा। मखाना आपल्याला डी-मार्ट किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतो, तो आणा। तो मखाना चांगला तुपामध्ये भाजायचा, बदाम भाजायचे, काजू मनुके हे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून त्या मखाना आणि ते ड्रायफ्रुट्स सगळं मिक्सरला बारीक करून दूध उकळायचं, दुधामध्ये केशर, साखर आणि ते मखाण्याची पावडर घालायची आणि खीर बनवायची, तूप घालायचं आणि हा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला दाखवायचं। हा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही हा नैवेद्य तसा तुम्ही तिथे झाकून देवीसमोर दिवसभर ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही तो प्रसाद म्हणून खायचा। तो मखाण्याची जी खीर आहे ती नैवेद्य म्हणून दाखवत असताना तुम्ही एक कुमारिका सुद्धा घरामध्ये बोलवायची, जिला पिरियड्स नाहीत अशी कुमारिका बोलवायची, तिची सुद्धा पाय स्वच्छ धुवून पूजा करायची, तिलाही मखाण्याची खीर द्यायची, एक छोटंसं गिफ्ट, नेलपेंट म्हणा, टिकली पाकिट, रुमाल असली एखादी गिफ्ट द्यायची, त्यामुळे ती कुमारिका प्रसन्न होईल। कुमारिका म्हणजे साक्षात लक्ष्मी आपण म्हणायची। त्यानंतर संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचे। हा दिवा कुठे लावायचा? मुख्य दरवाजा जो आहे त्या दरवाजाच्या उंबऱ्यावरती मधोमध हा तुपाचा दिवा लावायचा आहे। तो दिव्याचं तोंड आपल्या घरात आतल्या बाजूला करायचं आणि त्या दिव्यामध्ये 2 लवंग, 2 वेलची टाकायच्या आणि तो दिवा लावायचा आणि कापूर सुद्धा ह्या उंबऱ्यावरती प्रज्वलित करायचे। 5 कापराच्या वड्या घ्यायच्या, मातीची पंती घ्यायची, आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं घराच्या आत तोंड करून आणि तो प्रत्येक कापूर एक एक करत माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा। कोणताही तुम्हाला मंत्र येत असेल तो म्हणा माता लक्ष्मीचा, किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः म्हटला तरी चालेल, किंवा महालक्ष्मी माता, श्री महालक्ष्मी माता असं म्हटला तरी चालेल, जे तुम्हाला येईल ते म्हणा। 5 कापराच्या वड्या संपूर्ण होईपर्यंत तुम्ही तिथे उभारून महालक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही घरात यायचं आहे। हा उपाय तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी करायचा आहे, ज्यावेळेला 6 ते 7:30च्या दरम्यान। या दिवशी सत्यनारायण सुद्धा करायचे आपली घरच्या घरी केंद्रातली। ह्या सगळ्या सेवा गुरुपौर्णिमे दिवशी करायच्या आहेत। सत्यनारायण ज्याच्या घरामध्ये होतं त्याच्या घरामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही आणि माता लक्ष्मीचं आगमन सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी होत असतं। ज्या सेवा आपण करू त्या श्रद्धेनं, विश्वासानं करा। हा कापूर जो आहे तो नक्की तुम्ही या गुरुपौर्णिमे दिवशी उंबऱ्यावरती प्रज्वलित करा आणि एक दिवा नक्की लावा। संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा, केळीचं झाड असेल केळीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा। मुख्य दरवाजाच्या बाहेर तुमचा नित्य नेहमीच रोज लावणारा दिवा सुद्धा तुम्ही त्या दिवशी तुपाचा लावा। प्रत्येक दिव्यामध्ये तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर साधं आपल्या घरातलं तूप घ्या आणि त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाका। प्रत्येक दिव्यामध्ये 2 लवंग, 2 वेलची टाकून दिवा लावा, कारण माता लक्ष्मीला लवंग आणि वेलची खूप प्रिय आहे। त्यामुळे नक्की तुम्ही ह्या दिवशी हे सगळे उपाय करा बघा। तुमच्या घरामध्ये सगळं सुरळीत होईल आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा। मला मिळालेलं आहे म्हणा, मिळणार आहे, येणार आहे असं म्हणू नका, माझ्याकडे सगळं भरभरून दिलेलं आहे म्हणा। नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळेल। व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।